ओवीला वाचवलेल्या सावलीला आणि तिच्यासोबत व्यंकटेशला ओवीकडून सारंगबद्दल मिळाली माहिती आणि सावलीच्या चेहऱ्यावर जो काय आनंद आला. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. सारंग गाडी थांबवतो. सुशीला म्हणते, काय झालं सारंग सर? सारंग म्हणतो, आजपर्यंत असं अर्धवट काम मी कधीच सोडलं नाही, आपल्याला परत जायला पाहिजे. सुशीला म्हणते, सारंग सर परत जाऊन काय करणार आहे? अहो आपण बघितलं ना, सगळे पोलीस त्या रतनच्या खिशात आहेत. त्याने पुन्हा आपल्याला एखाद्या खोट्या केसमध्ये अडकवलं तर आपण त्यांच्यासमोर काय करू शकणार आहे? सारंग म्हणतो, वहिनी 7-8 वर्ष झालं मी हेच काम करतोय. कुणाचा संसार सावरायचा असेल, कुणावर अन्याय होत असेल, घरचे त्रास देत असतील, नवरा त्रास देत असेल, तशा हिंसेविरुद्ध मी लढतोय. आता हेच माझ्या आयुष्याचं ध्येय झालं आहे. पोलिसांनी थांबवलं, गुंडांनी धमक्या दिल्या, पण मी कधीच थांबलो नाही. सारंगचा वार. ओवी म्हणते, काळजाच्या आरपार. वहिनी मी तुम्हाला न्याय मिळवून देणार, आपण परत जाऊया. सुशीला म्हणते, सारंग सर आपल्यासोबत ओवी आहे, तिला काही झालं ना मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. सारंग म्हणतो, ठीक आहे मग तुम्ही ओवीला घेऊन जा, पण मी अन्यायाविरुद्ध लढणार म्हणजे लढणार. सुशीला म्हणते, नाही मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही. ओवी म्हणते, बाबा मी पण नाही जाणार. आता सारंग खूप समजावण्याचा प्रयत्न करतो, पण दोघी पण ऐकत नाही. शेवटी सुशीला म्हणते, ह्या गावामध्ये माझे पाहुणे आहेत, मी आणि ओवी त्यांच्याकडे जाते, ते रतनला पण माहिती नाही आहे. सारंग म्हणतो, पण सेफ आहे ना? ती म्हणते, हो अगदी. मोनिका बोलायला लागते. राजकुमार म्हणतो, हे आईला पटलेलं नाही आहे, आईचं जाऊ दे, मला पण पटलेलं नाही आहे. सावली सनस्क्रीन तू का नाही विचार करत आहे? मार्केटमधलं नंबर 1चं प्रोडक्ट आहे, आपली पूर्ण कंपनी ह्या प्रोडक्टवर आहे, मग का रिस्क घ्यायची? मोनिका म्हणते, मला तुमचं कळतं आहे, पण कुठलाही बिझनेस एखादी रिस्क घेतल्याशिवाय होतो का? आणि तुम्ही आजचा विचार करून बोलताय आणि मी भविष्याचा विचार करून बोलते. आता बघा नाही, शुभ्राला मोठं झाल्यानंतर हा संपूर्ण बिझनेस सांभाळायचा आहे, राईट? त्यामुळे आत्ता शुभ्राच्या नावाने एखादा ब्रँड लोकांसमोर नेला तर लोकांच्या तोंडामध्ये तिचं नाव बसेल. आणि आईनी एवढ्या मेहनतीने एवढ्या वर्षापासून रूपम कॉस्मेटिक हा बिझनेस उभा केला, तो छानपणे हँडल करू शकेल ना शुभ्रा? राजकुमार म्हणतो, छे हे मला पटतच नाही आहे. हळूच तिलोत्तमाकडे बघतो. तिलोत्तमा विचारात पडलेली असते. तो म्हणतो, ब्रँड काय आहे हे माहिती आहे का तुला? सावली हा एक ब्रँड आहे. लोकांच्या मनामध्ये ना सावली नावाने एक ट्रस्ट निर्माण झाला आहे. मोनिका म्हणते, हे बघा मला काय म्हणायचं आहे, कुठलाही ट्रस्ट त्या ब्रँडच्या नावात नसतो, त्याच्या क्वालिटीत असतो. राजकुमार म्हणतो, हा नाही म्हणजे? ती म्हणते, आणि आपण फक्त नाव बदलायचं, आपण प्रोडक्ट फॉर्म्युला नाही चेंज करणार आहेत. आणि मला सांगा आई, तिलोत्तमा मेंदळ्याच्या नातीच्या नावाने एखादा ब्रँड मोठा झाला तर आपल्या सगळ्यांसाठी तो अभिमानाचंच आहे ना? राजकुमार म्हणतो, हां आई, पण तिलोत्तमा विचारत असते. आता राजकुमार जास्तच नाटक करायला लागतो. तिलोत्तमा म्हणते, एक मिनिट दोघंही वाद घालू नका. सावली सनस्क्रीन बंद करणं मला अजिबात पटत नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही दोघं एवढ्या खात्रीने बोलता म्हणजे तुम्ही नक्कीच काहीतरी विचार केला असणार, त्यामुळे तुमचं प्रपोजल मी नाकारूही शकत नाही. आता मात्र मोनिका आणि राजकुमारला खूप आनंद होतो, पण तेवढ्यात तिलोत्तमा बोलते, आपण एक काम करूया, सारंग आल्यानंतर मी त्याच्याशी डिस्कस करते आणि मग आपण निर्णय घेऊया, ओके? आता मोनिका राजकुमारला खुणवते. राजकुमार म्हणतो, आई सारंग किती हळवा आहे, तुला माहिती आहे ना, त्याला कशाला ओढते यामध्ये? मोनिका म्हणते, आपण एक काम करूया, बोर्ड मीटिंग बोलूया आणि सगळ्यांसमोर डिस्कस करूया, तिथे सारंगची काय गरज आहे? आता राजकुमार आणि मोनिका बरोबर पटवतात, पण तिलोत्तमा म्हणते, मी विचार करून सांगते. इकडे सुशीला आणि ओवी उतरतात. सारंग म्हणतो, व्यवस्थित जा. सुशीला म्हणते, हे काय समोरच घर आहे आणि रतनला नाही माहिती, आम्ही एकदम सुरक्षित राहणार. सारंग ओवीला म्हणतो, माझा कंदी पेढा वहिनी बरोबर बोलतायत, मी माझं काम करून येतो, तिथे तू आलीस ना तर काम नाही होणार. ओवी म्हणते, बाबा आणि तुला काही झालं तर? सारंग म्हणतो, अरे तुझा बाबा कोण आहे? ती सुपर हिरो. तो म्हणतो, मग मला काहीच नाही होणार आणि मी लवकर येतो. आणि ऐका, कुणी तुमचं नाव विचारलं तर खरं नाव सांगायचं नाही. ओवी म्हणते, मी नाही सांगणार खरं नाव. आता सुशीला हसते म्हणते, मी समजवते तिला. हात करू म्हणते, हे बघा इथेच घर आहे. आता दोघी जायला लागतात आणि सारंगही निघून जातो. पण तेवढ्यात रतनची गुंडे येतात. आडो होत म्हणतात, तुला काय वाटलं, तू एवढ्या लवकर निघून जाशील का? चल, तुला रतन शेठने बोलवलं. ती म्हणते, नाही. तुमचं चल म्हणतो ना. सुशीला म्हणते, नाही. आणि म्हणते, ओवी पळ. आता ओवी पळायला लागते. एकजण तिच्या मागे पळत असतो तर एकजण
सुशिलाला मारायला बघतो, पण सुशिला मात्र त्याच्या कानाखाली देते आणि पळ काढते. त्यावेळेस सावली काहीतरी बाहेर वाळत घालत असते. ओवी पळताना ती बघून म्हणते, काय गं बाळा, का पळतेस? ओवी म्हणते, ते रतनशेठचे माणसं माझ्या मागे लागलेत. सावली घाबरून म्हणते, काय? अरे देवा, तू एक काम कर, आतमध्ये जा. डावीकडे शिडी आहे, शिडीवरून जा, माळा लागतो, तिथे लप. ओवी आतमध्ये जाते आणि सावली पुन्हा वाळत घालायला लागते. तेवढ्यात रतनची माणसं येतात आणि सावलीला ओवीची चप्पल दिसते. आता ती पटकन घेते आणि ओढणी मागे लपवते. तेवढ्यात एकजण म्हणतो, ए सावली. सावली म्हणते, मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मला थोडीशी मुदत द्या, प्लीज थोडीशी मुदत द्या, मी तुमचे पैसे देऊन टाकल. तो पैशाचं राहू द्या, इथं कुणी आलंय का? सावली म्हणते, कोण येणार इथं? इथे मी आणि माझा मुलगाच राहतो. तेवढे ताबीर पळत येतो आणि म्हणतो, आई आई. सावली म्हणते, हे बघा. ती म्हणते, काय झालं बाळा? तो म्हणतो, अगं आम्हाला ना आईस्क्रीम लागतंय, मी तिच्यासाठी आणू? सावली म्हणते, हो बाळा, सावकाश जा. आणि म्हणते, बघा आम्ही इथे दोघंच राहतो. तो म्हणतो, सावली, इथे एखादी मुलगी आली का? ती म्हणते, नाही हो. तो म्हणतो, सावली, हे बघ, तू जर मला सांगितलं ती लहान मुलगी कुठे आहे, तर रतनशेठ तुझं सगळं कर्ज माफ करेल. विचार करा, पुन्हा पुन्हा अशी संधी मिळत नसते बघ. सावली विचार करते, एका बाजूला माझ्या मुलाचं भविष्य आणि दुसऱ्या बाजूला कुणाची तरी मुलगी. काय करू मी जर त्या मुलीला यांच्या ताब्यात दिलं नाही तर रतन आम्हाला रस्त्यावर आणेल, आणि मी जर यांना त्या मुलीला सोपवलं तर मी एक आई म्हणून आणि माणूस म्हणून घ्यायची पात्रतेची उरेल का? हे विठ्ठला का मला संकटात टाकतो? तेवढे तो माणूस म्हणतो, ए सावली, काय ठरवलं? कर्जमाफी पाहिजे ना? सावली म्हणते, हे बघा, तुम्ही तुमचा वेळ वाया घालवताय, इथे कुणीच आलं नव्हतं. अरे हो, मगाशी इकडे लहान मुलगी पळाली, तिच्या अंगावर फुलाफुलाचा फ्रॉक होता ना? तो म्हणतो, होय. ती म्हणते, हो हो, मग इकडेच गेली ती. ते दोघं म्हणतात, खरं सांगते ना? ती म्हणते, हो हो, इकडे. आता दोघंही पळत जातात आणि सावली आत जाते. आता ओवी एका ठिकाणी घाबरून बसलेली असते. सावली म्हणते, बाळा, काय झालं? हे बघ, ते लोक गेले, तुला काहीच नाही होणार. ओवी म्हणते, थँक्यू काकू, तुम्ही खूप भारी आहात, खूप भारी, खूप भारी. सावली म्हणते, ती तूच आहे ना, मला मंदिराच्या बाहेर भेटली? ती म्हणते, हो काकू, बाबा मला तेव्हा पण ओरडला, मी हात सोडून का पळाले म्हणून. सावली म्हणते, तुझं नाव काय आहे? आता ओवी सांगणार. तेवढं तिला आठवतं सारंगचं बोलणं की कुणालाही नाव सांगायचं नाही. तेव्हा ओवी म्हणते, काकू, मला खूप ताण लागली, पाणी मिळेल का? इकडे सारंग देवाला फोन करतो. देवा म्हणतो, हा बाई, बोल ना. आता जे काय घडलं सारंग देवाला सांगत असतो. देवा म्हणतो, आमचे पोलीस भाई एवढे अन्याय करतात, ठीक आहे, मी बोलतो कमिशनरशी, पण सारंग, तो रतन खूप डेंजर आहे, तू काळजी घे. इकडे सावली पाणी देते. तेवढ्यात व्यंकटेश येतो आणि म्हणतो, ही पोरगी कोण असतं? आता सावली सांगते, पण ओवी म्हणते, माझी कहाणी खूप मोठी आहे, पण मी शॉर्टकटमध्ये सांगते. माझा बाबा सुपर हिरो, त्या रतनला खूप मारलं. व्यंकटेश म्हणतो, तो तुझा बाबा असत? अगं त्याची चर्चा तर अख्ख्या गावात चालू आहे. आता ओवी सांगत असते. सावली आणि व्यंकटेश कौतुकाने ऐकत असतात. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.